सर्वाला येशू मसीहजवळ मुक्ती मिळू शकते. येशूने म्हणलं, मार्ग, सच्चाई आणि जीवन मी आहो. माझं सोडून कोणी परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. जमिनीवर आभाळाच्या खालं अखीन कोणता दुसरा नाव नाही. केवळ येशू मसीह उद्धारकर्ता आहे. देव एकच आहे. देव आणि माणसाच्या विचारात मेलमिलाप करणारा एकच येशू आहे. आमच्या अज्ञानीनं त्याने आपले डोळे बंद केले नाही. आता तो म्हणाला की तुम्ही पश्चाताप करा आणि माझ्यावर या. दुष्टजन आपला रस्ता सोडल, अधर्मी आपल्या मनातल्या विचाराचा त्याग करेल आणि तो त्याच्यावर जाईल. परमेश्वर त्याच्यावर दया करेल आणि तो पुरा त्याला क्षमा करेल. ज्यानं प्रभू येशूवर विश्वास केला त्याच्यावर न्यायाची घडी येणार नाही. ज्यांचा विश्वास नाही त्यांचा न्याय होऊन चुकला, कारण त्याहीनं परमेश्वराच्या एकलवत्या पुत्रावर विश्वास नाही केला. जे परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतो अनंत जीवन त्यांचा आहे आणि विश्वास नाही करणाऱ्याजवळ जीवन नाही, पण परमेश्वराचा राग त्याच्यावर राहील. जे कोणी माझ्यावर येतील त्यांचं मी सोडणार नाही. देवानं आपल्या मुलाला जगाचा न्याय करण्यासाठी नाही, वरन जगाचा तरणतारण होय असं म्हणून त्यानं आपल्या पुत्राला पाठवलं. जे कोणी प्रभूचं नाव घेऊन त्याचे जवळ येतील त्यांचंच तारण होईल. येशू म्हणाला, हे कष्ट करणाऱ्या व पापाच्या भारानं दबलेल्या जना, तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला विश्राम देईन. परमेश्वराची इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण झाले पाहिजे आणि सर्वाला सत्याचा पुरा ज्ञान मिळाला पाहिजे. पापांची मजदुरी मृत्यू आहे, पण आपल्या देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन आहे. मी तुम्हाला लगेच सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनांत पार गेला आहे. जे कोणी प्रभू येशूवर विश्वास करेल ते सर्व परमेश्वराचे संतान समजल्या जाईल. जे कोणी प्रभू येशूजवळ आले त्यांचा नवीन जन्म झाला आहे. त्याचे पुराणे माणूस पण गेले आणि तो पहा आता नवीन झाला आहे. प्रभू येशू आहे असं तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले असा तू आपल्या मनात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्यांचे तारण होते. एका माणसाजवळ 100 भेड होते. तो त्याले सुंदर चारागाहामध्ये अखीन सुंदर पाण्याच्या जाग्यावर चारावाले नेत होता. तो चांगला चरवा होता, अखीन साहसी भी होता. एका दिवशी एक जंगली जानवर भेडाजवळ आला. अखीन घात करावाची कोशिश केलं, पर रखवाला तुरंत येऊन त्या जंगली जनावराचा घात करून टाकला. मग आपली भेड त्यानं चांगल्या जाग्यावर चारावाले नेलं. सूर्यास्त झाल्याचे पहिले त्यानं आपल्या मेंढ्याले एकत्रित केलं, अखीन घराकडे जाऊ लागला. रात्री आराम करण्यासाठी ते आपल्या घराले चांगल्या रस्त्यानं घराले पोहोचले. पण एक लहान मेंढा चरवाह्याची आवाज नाही ऐकून हरी घास पाहून घास चरावाले तेथी रुकून गेला. रात्री झाली. लहान मेंढा अंधार पाहून भिवू लागला. सर्व मेंढ्या घरी आराम करत होत्या. चरवाहा घरी येऊन सर्व मेंढ्याची गिनती करू लागला. 1, 2, 3, 4, 97, 98, 99. अरे, आपला एक मेंढा नाही. त्याच वेळी तो त्याले पाहावाले निघून गेला. रात्रीची थंडी अखीन अंधाराचा ख्याल नको करून
तो त्याची खोजीला निघाला. कधी कधी तो मेंढ्याची आवाज घेण्यासाठी रुकत होता. आवाज देऊन मेंढ्याला हाकलू लागला. अखिन शांत राहून त्या मेंढ्याची आवाज घेण्यासाठी उभा राहिला. अरे, तो का होय? तोच माझा गुम झाला मेंढा होय. गोटे अखिन काट्यामध्ये तो मेंढा फसला होता असं त्यानं पाहिलं. आपल्या फसल्या मेंढ्याचं काढून आपल्या खांद्यावर बसवून त्यानं आपल्या घराकडे चालू लागला. सर्व माणसं त्या गुम झालेल्या मेंढ्यासारखे आहात आणि आपल्या आपल्या रस्त्यावर ते चालतात. ते सर्व पापाच्या अंधारामध्ये भटकून गेले. येशू एक चांगला चरवाहा आहे. तो आमचं पाहून आम्हाला वाचवासाठी तो ह्या जगात आला. त्यानं आम्हाला वाचवासाठी काय केलं? त्यानं आपलं जीवन तक आमच्यासाठी दिलं. तो मेला, तिसरे दिवशी जिवंत झाला. अखिन आजपर्यंत तो जीवित आहे. तो मरण पावला आणि आपले पाप क्षमा झाले. तो चांगला चरवाहा आहे. तो आम्हाला बोलावून राहिला. काय तुम्ही त्याचे प्रेमाची गोष्ट ऐकता अखिन उत्तर देता? अशी प्रार्थना केल्या पाहिजे. हे परमेश्वरा येशू, मी तुझवर विश्वास करतो. तू माझ्यासाठी मेलास, अखिन 3 दिवसामध्ये जिवंत झालास. मी तुझ्या मागं चालायला तयार आहो. सर्वाला येशू मसीहजवळ मुक्ती मिळू शकते. येशूने म्हणलं, मार्ग, सच्चाई आणि जीवन मी आहो. माझं सोडून कोणी परमेश्वराजवळ जाऊ शकत नाही. जमिनीवर आभाळाच्या खालं अखिन कोणता दुसरा नाव नाही. केवळ येशू मसीह उद्धारकर्ता आहे. देव एकच आहे. देव आणि माणसाच्या बिचात मेलमिलाप करणारा एकच येशू आहे. आमच्या अज्ञानीनं त्याने आपले डोळे बंद केले आहे. आता तो म्हणाला की तुम्ही पश्चाताप करा आणि माझ्यावर या. दुष्टजन आपला रस्ता सोडल, अधर्मी आपल्या मनातल्या विचाराचा त्याग करल आणि तो त्याच्यावर जाईल. परमेश्वर त्याच्यावर दया करल आणि तो पुरा त्याला क्षमा करेल. ज्यानं प्रभू येशूवर विश्वास केला त्याच्यावर न्यायाची घडी येणार नाही. ज्यांचा विश्वास नाही त्यांचा न्याय होऊन चुकला, कारण त्याहीनं परमेश्वराच्या एकलवत्या पुत्रावर विश्वास नाही केला. जे परमेश्वराच्या पुत्रावर विश्वास ठेवतो अनंत जीवन त्यांचा आहे आणि विश्वास नाही करणाऱ्याजवळ जीवन नाही, पण परमेश्वराचा राग त्याच्यावर राहील. जे कोणी माझ्यावर येतील त्यांचं मी सोडणार नाही. देवानं आपल्या मुलाला जगाचा न्याय करण्यासाठी नाही, वरन जगाचा तरणतारण होय असं म्हणून त्यानं आपल्या पुत्राला पाठवलं. जे कोणी प्रभूचं नाव घेऊन त्याचे जवळ येतील त्यांचंच तारण होईल. येशू म्हणाला, हे कष्ट करणाऱ्या व पापाच्या भारानं दबलेल्या जना, तुम्ही माझ्याजवळ या, मी तुम्हाला विश्राम देईन. परमेश्वराची इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण झाले पाहिजे आणि सर्वाला सत्याचा पुरा ज्ञान मिळाला पाहिजे. पापांची मजदुरी मृत्यू आहे, पण आपल्या देवाचे कृपादान प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन आहे. मी तुम्हाला लगेच सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनांत पार गेला आहे. जे कोणी प्रभू येशूवर विश्वास करेल ते सर्व परमेश्वराची संतान समजल्या जाईल. जे कोणी प्रभू येशू जवळ आले त्यांचा नवीन जन्म झाला आहे. त्याचे
पुराणे माणूस पण गेले आणि तो पहा आता नवीन झाला आहे. प्रभू येशू आहे असं तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवानं त्याला मेलेल्यातून उठविले असा तू आपल्या मनात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्यांचे तारण होते. एका माणसाजवळ 100 भेड होते. तो त्याले सुंदर चारागाहामध्ये अखीन सुंदर पाण्याच्या जाग्यावर चारावाले नेत होता. तो चांगला चरवा होता, अखीन साहसी भी होता. एका दिवशी एक जंगली जानवर भेडाजवळ आला, अखीन घात करावाची कोशिश केलन, पण रखवाला तुरंत येऊन त्या जंगली जनावराचा घात करून टाकला. मग आपली भेड त्यानं चांगल्या जाग्यावर चारावाले नेलन. सूर्यास्त झाल्याचे पहिले त्यानं आपल्या मेंढ्याले एकत्रित केलं, अखीन घराकडे जाऊ लागला. रात्री आराम करण्यासाठी ते आपल्या घराले चांगल्या रस्त्यानं घराले पोहोचले. पण एक लहान मेंढा चरवाह्याची आवाज नाही ऐकून हरी घास पाहून घास चरावाले तेथी रुकून गेला. रात्री झाली. लहान मेंढा अंधार पाहून भिवू लागला. सर्व मेंढ्या घरी आराम करत होत्या. चरवाहा घरी येऊन सर्व मेंढ्याची गिनती करू लागला. 1, 2, 3, 4, 97, 98, 99. अरे, आपला एक मेंढा नाही. त्याच वेळी तो त्याले पाहावाले निघून गेला. रात्रीची थंडी अखीन अंधाराचा ख्याल नको करून तो त्याची खोजीले निघाला. कधी कधी तो मेंढ्याची आवाज घेण्यासाठी रुकत होता. आवाज देऊन मेंढ्याले हाकलू लागला. अखीन शांत राहून त्या मेंढ्याची आवाज घेण्यासाठी उभा राहिला. अरे, तो का होय? तोच माझा गुम झाला मेंढा होय. गोटे अखीन काट्यामध्ये तो मेंढा फसला होता असं त्यानं पाहिलं. आपल्या फसल्या मेंढ्याचं काढून आपल्या खांद्यावर बसवून त्यानं आपल्या घराकडे चालू लागला. सर्व माणसं त्या गुम झाल्या मेंढ्यासारखे आहात आणि आपल्या आपल्या रस्त्यावर ते चालतात. ते सर्व पापाच्या अंधारामध्ये भटकून गेले. येशू एक चांगला चरवाहा आहे. तो हामचं पाहून हामाले वाचवासाठी तो ह्या जगात आला. त्यानं हामाले वाचवासाठी काय केलं? त्यानं आपलं जीवन तक आमच्यासाठी दिलं. तो मेला, तिसरे दिवशी जिवंत झाला. अखीन आजपर्यंत तो जीवित आहे. तो मरण पावला आणि आपले पाप क्षमा झाले. तो चांगला चरवाहा आहे. तो आम्हाला बोलावून राहिला. काय तुम्ही त्याचे प्रेमाची गोष्ट ऐकता अखीन उत्तर देता? अशी प्रार्थना केल्या पाहिजे. हे परमेश्वरा येशू, मी तुझवर विश्वास करतो. तू माझ्यासाठी मेलास, अखीन 3 दिवसामध्ये जिवंत झालास. मी तुझे मागं चालावले तयार आहो.